नमस्कार सर्वांना. आज आपण थर्ड चॅप्टर पाहणार आहोत बेटा. थर्ड चॅप्टरचं नेमकं आहे बेटा आपलं. थर्ड चॅप्टर आहे बेटा आपलं फोर्स अँड प्रेशर. फोर्स काय असतो, फोर्स आपण कशाला म्हणतो, व्हॉट इज मीन बाय द फोर्स. फोर्स कशाला म्हणतो बेटा इन सायन्स. सायन्स मध्ये फोर्स कशाला म्हणते बेटा, अ पुश और पुल ऑफ अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला जर सपोज आपण पुश करत असेल बेटा किंवा त्याला पुल करत असेल तर तिथे जे बेसिक कन्सेप्ट क्रिएट होते ना बेटा त्याला म्हणायचं आहे बेटा फोर्स. त्याला काय म्हणायचं आहे, फोर्स. फोर्स काय आहे, एक एक्सटर्नल एजंट आहे बेटा, एक अदृश्य असणारी ताकद आहे जी की आहे पण आपण त्याला पाहू शकत नाही. आपण त्याला नेकेड आईज पाहू नाही शकत. काय आहे, एक ताकद पण त्याला आपण सीन करू शकत नाही. एक एक्सटर्नल एजंट आहे बेटा. काय आहे तो, एक एक्सटर्नल एजंट आहे. ठीक आहे. फोर्स काय म्हटलंय बेटा मी, इन सायन्स मध्ये फोर्स कशाला म्हणतो बेटा, एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण पुश करत असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण पुल करत असेल तर त्याला म्हणायचं आहे बेटा काय, फोर्स. त्याला काय म्हणायचं आहे बेटा, फोर्स म्हणायचं आहे. हे ऑब्जेक्ट आहे, हा काय दिसत आहे तुम्हाला, एक ऑब्जेक्ट आहे बेटा, एक ह्युमन बीइंग. याला काय करत आहे बेटा, पुश करत आहे. काय करत आहे बेटा, त्याला पुश करत आहे म्हणजे त्याला ढकलत आहे. तर तिथे जे एक कन्सेप्ट क्रिएट होत आहे ना बेटा, त्या ज्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो बेटा, काय म्हणतो त्याला आपण फोर्स म्हणतो. ठीक आहे. किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जर एखादा ह्युमन बीइंग पुल करत असेल, ओढत असेल तर त्याला म्हणायचं आहे बेटा काय, फोर्स. काय म्हणायचं आहे बेटा, त्याला फोर्स म्हणायचं आहे. ठीक आहे. मग मी सांगितलं आताच तुम्हाला की फोर्स काय आहे म्हणते बेटा, फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट आहे जे कॅपेबल आहे बेटा कशासाठी, चेंजिंग द बॉडी स्टेट ऑफ रेस्ट और मोशन. एक एक्सटर्नल एजंट म्हणजेच फोर्स तो कॅपेबल आहे बेटा कशासाठी, एखाद्या बॉडीचा शेप साईज बदलवण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी. एखादी बॉडी जर सपोज स्टेशनरी पोझिशन मध्ये असेल, स्टेशनरी पोझिशन मध्ये असेल म्हणजे काय, की एका जागेवर रेस्ट मध्ये असेल तर त्याला मोशन मध्ये आणायचं आहे. तर ते कोण आणते त्याला मोशन मध्ये बेटा, तर त्याच्यावर आपण फोर्स जोपर्यंत आपण अप्लाय नाही करत तोपर्यंत तो ऑब्जेक्ट किंवा ते एखादा सबस्टन्स काय नाही होणार बेटा, मोशन मध्ये येणार नाही. एखाद्या स्टेशनरी फॉर्म मध्ये असेल, स्टेशनरी फॉर्म मध्ये म्हणजे काय की रेस्ट पोझिशन मध्ये असेल, त्याला आपल्याला कशामध्ये आणायचं आहे बेटा, मोशन मध्ये आणायचं आहे. कशामध्ये आणायचं आहे, मोशन मध्ये आणायचं असेल तर त्याच्यावर काय अप्लाय करावं लागेल बेटा, आपल्याला फोर्स अप्लाय करावं लागेल. काय अप्लाय करावं लागेल, फोर्स. एनी ऑब्जेक्ट कंटिन्यू ऍट इज अ रेस्ट पोझिशन. एखादा ऑब्जेक्ट कंटिन्यू रेस्ट पोझिशन मध्ये असेल. जर सपोज मी हा वाला पेन मी जर माझ्या हातावर ठेवला आणि या हातावरच त्याच्यावर ठेवून त्यावर कुठलाही फोर्स अप्लाय नाही केला, हा माझ्या हातावरचा जो पेन आहे याच्यावर कुठलाही फोर्स मी अप्लाय केलेला नाही तर काय होईल बेटा, हा पेन इथेच राहील. म्हणजे काय, कंटिन्यू रेस्ट पोझिशन मध्ये राहील. कोणत्या पोझिशन मध्ये राहील बेटा, हे कंटिन्यू रेस्ट पोझिशन मध्ये राहील. म्हणजेच काय म्हटलं आहे की एनी ऑब्जेक्ट, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट जर कंटिन्यू ऍट इज रेस्ट पोझिशन मध्ये असेल किंवा ऑर इन अ मोशन, एखादा मोशन मध्ये असेल, जसा फॅन. फॅन हा कंटिन्यू मोशन मध्ये आहे बेटा. कशामध्ये आहे, कंटिन्यू मोशन मध्ये आहे. अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स इज अप्लाइड ऑन इट. कुठपर्यंत अनबॅलेन्स फोर्स आपण अप्लाइड करत आहोत तोपर्यंत. एखादा जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच राहील म्हणते. एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहील. त्यालाच म्हणायचं आहे बेटा काय, न्यूटनचा पहिला नियम म्हणजे न्यूटनचा पहिला लॉ. काय म्हणायचं आहे बेटा त्याला, न्यूटनचा फर्स्ट लॉ. डबल सांगू एकदा परत, एखादा ऑब्जेक्ट सपोज हा पेन जर रेस्ट मध्ये असेल तर हा कंटिन्यू रेस्ट मध्येच राहील जोपर्यंत अनबॅलेन्स फोर्स याच्यावर अप्लाय होणार नाही तोपर्यंत. जेव्हा त्याच्यावर अनबॅलेन्स फोर्स अप्लाय होईल बेटा तेव्हाच ते मोशन मध्ये येईल. तेव्हा काय येईल बेटा, तो मोशन मध्ये येईल. पण त्याच्या आधी जो कंटिन्यू रेस्ट पोझिशन मध्ये होता तर ते रेस्ट मध्येच राहील. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, जसा फॅन मोशन मध्ये असेल तर तो कंटिन्यू मोशन मध्ये राहील. तो सांगत आहे न्यूटन बेटा की एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहील आणि एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर तो कसा राहील म्हणते बेटा,
मोशन मध्येच राहील त्यालाच म्हणायचं आहे बेटा न्यूटनचा फर्स्ट लॉ. दिस इज कॉल्ड न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणायचं आहे बेटा. काय ठीक आहे. मग आता फोर्सचे वेगवेगळे टाइप आहे बेटा. ते काय आहे? वेगवेगळे टाइप्स आहेत. व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस. मग फर्स्ट टाइप कोणता आहे बेटा? फर्स्ट आहे कॉन्टॅक्ट फोर्स. त्याच्याच अपोजिट असतो बेटा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरा सेकंड नंबरचा असतो बेटा बॅलेन्स फोर्स आणि फोर्थ नंबरचा आहे बेटा अनबॅलेन्स फोर्स. बघा कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्स. आता हे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या काय. लक्ष द्या. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय द कॉन्टॅक्ट फोर्स? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय बेटा? व्हेन द फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टच्या डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये जर तुम्ही असाल, डायरेक्टली काय असाल बेटा? कॉन्टॅक्ट मध्ये असाल आणि तुमच्या उघड्या डोळ्याने दिसत आहे तुमचा कॉन्टॅक्ट. जसं मी पेन, हा पेन मी पकडून आहे तर तुम्हाला दिसत आहे ना कॉन्टॅक्ट आहे माझ्या हातामध्ये आणि पेनामध्ये. हा जो कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसत आहे दोन ऑब्जेक्ट मधला, आणि जेव्हा मी हा पेन असा उचलेल आणि बोर्डवर फिरवेल तर याच्यावर कुठला तरी फोर्स अप्लाय होत आहे. काय अप्लाय होत आहे बेटा? याच्यावर फोर्स अप्लाय होत आहे. आणि याच फोर्सला म्हणायचं आहे बेटा काय? कॉन्टॅक्ट फोर्स. या फोर्सला काय म्हणायचं आहे? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं आहे. ठीक आहे. सच अ फोर्स इज कॉल्ड म्हणायचं आहे बेटा कॉन्टॅक्ट फोर्स. अशा फोर्सला डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये असेल, एखादा बॉडी बिल्डर असेल तो जर वेट लिफ्टिंग करत असेल बेटा, तर तुम्हाला इथं दिसत आहे कॉन्टॅक्ट आहे या दोघांमध्ये, कॉन्टॅक्ट आहे, तर याला पण कोणता फोर्स म्हणायचा बेटा? कॉन्टॅक्ट फोर्स. स्प्रिंग फोर्स असतो बेटा. स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स म्हणजे काय? तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जाता, त्या ठिकाणी गार्डन मध्ये तुम्हाला असा स्प्रिंग लावलेला एक, हा जो एक कार्टून दिसत आहे तुम्हाला, हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बेटा? या स्प्रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये. या स्प्रिंग दोन ऑब्जेक्ट आहे, एक जोकर आणि एक कोण आहे बेटा? स्प्रिंग. हे दोघंही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि या दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होता बेटा? तर कॉन्टॅक्ट फोर्स अप्लाय होत आहे. काय ठीक आहे. थर्ड नंबरचे दिला आहे फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स दिला बेटा? फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? की दोन ऑब्जेक्ट आहे त्यामध्ये जर फ्रिक्शन होत असेल तर त्याला म्हणायचं आहे बेटा कॉन्टॅक्ट फोर्स. त्याला काय म्हणायचं आहे? हे एक्झाम्पल दिले आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्सचे. कशाचे एक्झाम्पल आहे बेटा? हे कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नंतर दिला बेटा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? when the force is applied between the two objects even if two object not in a contact. दोन ऑब्जेक्ट आहे, सपोज हा पेन आहे आणि माझा हात आहे, हे दोन ऑब्जेक्ट कुठल्याही कॉन्टॅक्ट मध्ये आहे का बेटा? नाहीये. पण मी जर पेन वरून सोडला तर हा पेन कुठं चाललाय बेटा? माझ्या हातावर चाललाय. चाललाय की नाही? तर या दोघांमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना काहीतरी फोर्स अप्लाय होता याच्यावर. काय होता बेटा? याच्यावर फोर्स अप्लाय होता. तेव्हाच हा पेन कुठे येत आहे बेटा? खाली येत आहे. मग इथे कोणता फोर्स अप्लाय होतो बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय जरी होत आहे पण या फोर्सला काय म्हणतो आपण? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कोणता फोर्स म्हणतो बेटा? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? आणखीन कोणता दिला आहे? मॅग्नेटिक फोर्स. एक आयरनचा तुकडा घ्या, आयरनच्या तुकड्याजवळ मॅग्नेट न्या, कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना आयरनचा तुकडा हा कोणाकडे अट्रॅक्ट होतो बेटा? त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो. तर ते जे अट्रॅक्शन आहे किंवा त्याची जे मोशन मध्ये येण्याची स्पीड आहे किंवा जे मोशन मध्ये येत आहे त्याला काय म्हणायचं आहे बेटा? कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे बेटा त्याला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि हे त्याचे एक्झाम्पल आहे बेटा. मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ईसीटी, अशा टाइपचे जे फोर्सेस आहे दोन ऑब्जेक्ट मधले, याला म्हणायचं आहे बेटा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणायचं याला? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणायचं आहे. ठीक आहे. आता आहे बेटा बॅलेन्स फोर्स. कोणता दिलाय? बॅलेन्स फोर्स दिलाय. आता बॅलेन्स फोर्स म्हणजे काय? इक्वल इन मॅग्नेट्यूड असेल अपोजिट डायरेक्शनला. दोन वेगवेगळ्या डायरेक्शन आहे, त्या अपोजिट डायरेक्शनला जर इक्वल मॅग्नेट्यूड असेल तर तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा झिरो होतो बेटा. तिथं कोणता फोर्स झिरो होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा झिरो होतो. एकमेकाला तो कॅन्सल करतो. इक्वल अँड मॅग्नेट्यूड म्हणजे काय? तसं इथं दिलं आहे एक्झाम्पल मध्ये की एक ट्रायंगल सारखा एक काहीतरी असा जमिनीवर तुकडा उभा केला आहे किंवा एक दोरी जरी आपण इथं बांधली असेल, एक रस्सी बांधली आहे काय सेंटर मध्ये, आणि इक्वल मॅग्नेट्यूड ठेवला आहे बेटा या रॉडवर. इक्वल काय ठेवलाय? मॅग्नेट्यूड. इक्वल वजन ठेवलाय, इक्वल वेट ठेवलाय. तर इथे जे लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता ना बेटा, तो काय झाला? झिरो झाला.
इकडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल्स टू इकडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा एकमेकाला कॅन्सल करतो, म्हणून ही गोष्ट काय झाली बेटा, बॅलन्स झाली. ही गोष्ट काय झाली, बॅलन्स झाली. सपोज जर हे पेन मी बॅलन्स केला बेटा माझ्या बोटावर, हे बघा केला आपण बॅलन्स, हे बॅलन्स झाला. कोणता फोर्स लागला बेटा इथं, बॅलन्स फोर्स. का बरं बॅलन्स फोर्स म्हणतो याला आपण, का बरं म्हटलं बॅलन्स फोर्स, कारण इक्वल इन मॅग्नेट्यूड आहे अपोजिट डायरेक्शनला, दोनही डायरेक्शनला इक्वल काय बेटा मॅग्नेट्यूड आहे. हे तो दिला. बॅलन्स फोर्स आर दोज दॅट आर इक्वल इन अ मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन अ डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला जर इक्वल मॅग्नेट्यूड असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेटा, बॅलन्स फोर्स. ऑब्जेक्ट ऍक्ट अपॉन बाय द बॅलन्स फोर्स रिमेन्स ऍट इज रेस्ट स्टे इन अ मोशन. म्हणजे काय म्हटलं बेटा की एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही बॅलन्स केला तर ते रेस्ट मध्येच राहील. म्हणते कशामध्ये राहील म्हणते बेटा, ते रेस्ट मध्ये राहील, तुम्हाला कुठलंही मोशन त्यामध्ये दिसणार नाही. काय ठीक आहे. बॉडी डज नॉट चेंज, इट इज अ स्टेट ऑफ मोशन. त्याची बॉडी कुठलाच स्टेट ऑफ मोशन चेंज करणार नाही, ऍज इट इज फॉर्म मध्ये राहील. जसं मी बॅलन्स केला पेन माझ्या बोटावर, तर तुम्हाला हे सारखा दिसत आहे बेटा, बॅलन्स दिसत आहे, त्याचा शेप त्याची साईज काही चेंज होत आहे का, नाही. कुठलं मोशन करत आहे का बेटा, नाही करत आहे. करत आहे का, नाही करत आहे. ठीक आहे, त्याला म्हणायचं आहे बेटा बॅलन्स फोर्स. कोणता फोर्स म्हणसाल बेटा त्याला, बॅलन्स फोर्स. जसं की एक्झाम्पल मध्ये टग ऑफ वॉर दिला आहे बेटा, इक्वल जर टग ऑफ वॉर समजते ना, रस्सी खेच म्हणतो आपण त्याला. मी इमेज दिली आहे बेटा खाली टग ऑफ वॉरची अनबॅलन्स फोर्स मध्ये, इथं दिलाय टग ऑफ वॉर, हे इथं आहे बेटा. इथं बघा इक्वल फोर्स आहे, 300 न्यूटन इकडून पण फोर्स अप्लाय होत आहे, 300 न्यूटन इकडून पण फोर्स अप्लाय होत आहे. म्हणजे काय की इथं काय झाली बेटा, हे बॅलन्स झाली टग ऑफ वॉर. काय झाली बेटा, बॅलन्स झाली. जर सपोज इथले जर 200 न्यूटन मायनस केलं बेटा आपण फोर्स, तर काय होईल, आता बॅलन्स राहील का ही टग ऑफ वॉर, नाही राहील बेटा. राहील का, नाही राहील. मग या फोर्सला काय म्हणायचं आहे, अनबॅलन्स फोर्स. हा झाला बॅलन्स फोर्स आणि हा कोणता फोर्स झाला बेटा, अनबॅलन्स फोर्स. एकदा अनबॅलन्स फोर्सची डेफिनेशन आपण पाहून घेऊ. काय अनबॅलन्स फोर्स, ठीक आहे. आता अनबॅलन्स फोर्स काय असतो, लक्ष द्या. अनबॅलन्स फोर्सेस आर दोज दॅट आर नॉट इक्वल इन अ मॅग्नेट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला इक्वल इन मॅग्नेट्यूड नसेल, काय नसेल बेटा, इक्वल इन मॅग्नेट्यूड नसेल, इक्वल फोर्स अप्लाय नसेल होत, तर त्याला आपण काय म्हणतो बेटा, अनबॅलन्स फोर्स. काय म्हणतो बेटा त्याला आपण, अनबॅलन्स फोर्स म्हणतो. हिअर द अप्लाइड फोर्स इन अ वन डायरेक्शन इज द ग्रेटर दॅन द फोर्स अप्लाइड इन अ अपोजिट डायरेक्शन. म्हणजे काय म्हटलंय बेटा की अपोजिट डायरेक्शनला इक्वल इन मॅग्नेट्यूड नसेल, दोनही डायरेक्शनला मॅग्नेट्यूड वेगवेगळं असेल, तर त्याला ती गोष्ट बॅलन्स राहणार नाही, ती काय होईल बेटा, अनबॅलन्स होईल. आणि त्यालाच म्हणायचं आहे बेटा अनबॅलन्स फोर्स. त्याला काय म्हणायचं आहे, अनबॅलन्स फोर्स म्हणायचं आहे. ठीक आहे. बॉडी चेंज, इट इज अ स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय म्हटलं आहे की ती बॉडी जे आहे ते स्वतःचं स्टेट ऑफ मोशन चेंज करेल, काहीतरी कमी जास्त होईल. काय काहीतरी काय होईल बेटा, कमी जास्त होईल. ठीक आहे. जसं टग ऑफ वॉर आहे, नॉट इक्वल जर असेल तर, जशी टग ऑफ वॉरची नॉट इक्वलची आपण डायग्राम पाहिली आहे, ही जर कमी जास्त असेल तर ती सेम राहणार नाही. ठीक आहे. वेइंग मशीन आहे, आपण जेव्हा काही मोजतो, ती वेइंग मशीन पण काय असते बेटा, एक अनबॅलन्स फोर्स असते. अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय की इक्वल इन मॅग्नेट्यूड असेल दोन्ही बाजूने अपोजिट डायरेक्शनला, तर ती बॅलन्स राहील, आणि जर नसेल तर ती अनबॅलन्स होईल. म्हणून त्याला काय म्हणायचं बेटा, अनबॅलन्स फोर्स. ठीक आहे. आता दिला आहे बेटा इनर्शिया. इनर्शिया काय असते बेटा, लक्ष द्या. काय इनर्शिया कशाला म्हणतो आपण, एक ऑब्जेक्ट आहे बेटा, एक काय आहे माझ्याकडे, हे ऑब्जेक्ट आहे, एक टेबल आहे सपोज. काय बेटा आहे माझ्याकडे, एक टेबल आहे सपोज. टेबल जमला नाही आपला, टेबल परत काढू आपण. काय हे एक काय बेटा आपल्याकडे टेबल आहे, एक ऑब्जेक्ट आहे सपोज, आणि हे ऑब्जेक्ट खूप दिवस झाले एकाच ठिकाणी आहे, एकाच रेस्ट पोझिशन मध्ये आहे. कोणत्या पोझिशन मध्ये आहे बेटा, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. हे जो त्या रेस्ट पोझिशन मध्ये आहे ना बेटा, तोच त्याचा इनर्शिया आहे. तोच त्याचा काय बेटा, इनर्शिया आहे. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतो की एका ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर तो कंटिन्यू रेस्ट मध्येच राहील. कशामध्ये राहील म्हणतो बेटा, तो कंटिन्यू
रेस्ट पोझिशन मध्येच राहील. हे ऑब्जेक्ट आहे, हा जर ऑब्जेक्ट कंटिन्यू रेस्ट पोझिशन मध्ये राहील, कंटिन्यू कशामध्ये राहील म्हणते बेटा, हे रेस्ट पोझिशन मध्ये राहील, तर याला म्हणायचं आहे या ऑब्जेक्टचा स्वतःचा इनर्शिया. एखादा सपोज ऑब्जेक्ट आहे, तुम्ही सपोज एक फॅन आहे बेटा, एक काय आहे बेटा आपल्या जवळ, फॅन आहे, आणि हा फॅन जर मोशन मध्ये असेल बेटा, कशामध्ये असेल, हा फॅन मोशन मध्ये असेल कंटिन्यू, तर हा फॅन पण काय राहील म्हणते बेटा, मोशन मध्येच राहील कंटिन्यू. कशामध्ये राहील, हे मोशन मध्येच राहील म्हणते बेटा कंटिन्यू. म्हणजे हा काय झाला बेटा, या ऑब्जेक्टचा स्वतःचा इनर्शिया. इनर्शिया समजत आहे का काय आहे, न्यूटनचा पहिला नियम म्हणजे त्याचा स्वतःचा इनर्शिया. जास्त डोक्याला ताण द्यायचं काम नाहीये का, ठीक आहे. चला लक्ष द्या आता, इनर्शिया काय म्हटलं एकदा परत सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. इट इज अ टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची टेंडेन्सी असते बेटा, तो जर रेस्ट मध्ये असेल तर तो कंटिन्यू कशामध्ये राहणं पसंत करेल बेटा, रेस्ट मध्येच राहणं पसंत करेल. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर तो काय राहील बेटा, कंटिन्यू मोशन मध्येच राहील. तो काय राहील, कंटिन्यू मोशन मध्येच राहील. हेन्स ऑफ एन ऑब्जेक्ट is in a stationary state of remains stationary and object in a motion remains in the motion. एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहील, एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच राहील. ते त्याची स्वतःची प्रॉपर्टी झाली, फिजिकल प्रॉपर्टी झाली बेटा, त्यालाच म्हणायचं आहे इनर्शिया. त्याला काय म्हणायचं आहे बेटा, स्वतःचा त्याचा इनर्शिया. तो जो स्टेट ऑफ रेस्ट पोझिशन मध्ये असेल तो त्याचा इनर्शिया. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याला पण काय म्हणायचं आहे बेटा, इनर्शिया, त्याचा स्वतःचा. टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शियाचे किती टाइप आहे, तर इनर्शियाचे 3 टाइप आहे बेटा. किती टाइप आहे, इनर्शियाची 3 टाइप्स आहे. पहिला कोणता टाइप आहे बेटा, इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट आहे. सेकंड नंबरचा आहे बेटा इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन. थर्ड नंबरचा आहे बेटा डायरेक्शनल इनर्शिया. थर्ड नंबरचा कोणता आहे, डायरेक्शनल इनर्शिया आहे. ठीक आहे, लक्ष द्या. इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय असते, इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे काय असते, आणि डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे काय असते बेटा, सांगतो एका शब्दात, जास्त वेळ लावत नाही, तुमची 5-10 मिनिट घेतो बेटा. काय इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट, एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल, कशामध्ये असेल बेटा, रेस्ट मध्ये. हे पॅनल आहे बेटा, हे किती दिवस झाले ते फीड करून आहे, खूप दिवस झाले. एका रेस्ट पोझिशन मध्ये आहे. कोणत्या पोझिशन मध्ये आहे बेटा, हे एका रेस्ट पोझिशन मध्ये आहे. याच पोझिशनला काय म्हणायचं आहे बेटा, इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे बेटा, इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट. एका ठिकाणी स्थिर आहे, एका ठिकाणी स्टेबल आहे, एका स्टेशनरी फॉर्म मध्ये आहे, तर याला काय म्हणायचं आहे बेटा, इनर्शिया स्टेट ऑफ रेस्ट. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल आणि कंटिन्यू मोशन मध्ये असेल, जशी आपली अर्थ सनच्या भोवती काय करत आहे बेटा, रिव्हॉल्व करत आहे, फिरत आहे, सनच्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे, आपल्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे की नाही, आणि कंटिन्यू चालू आहे प्रोसेस, तर याला काय म्हणायचं आहे बेटा, काय म्हणायचं याला, कोणता इनर्शिया आहे तो, इनर्शिया ऑफ मोशन आहे. कोणता इनर्शिया आहे बेटा, तो इनर्शिया ऑफ मोशन आहे. ठीक आहे. थर्ड नंबरचा आहे बेटा डायरेक्शनल इनर्शिया. आता डायरेक्शनल इनर्शिया काय असते बेटा, तुम्ही एखाद्या कार मध्ये बसले आहात, कशात बसले बेटा, कार मध्ये. तुमची कार जर सपोज राईट डायरेक्शनला टर्न होत असेल, कोणत्या डायरेक्शनला बेटा, राईट डायरेक्शनला जर टर्न होत असेल तर तुमची बॉडी ही लेफ्ट साइडला जाते बेटा. कोणत्या साइडला जाते, लेफ्ट साइडला. का बरं असं होत आहे, तर इथे अप्लाय होतो बेटा डायरेक्शनल इनर्शिया. तुमची बॉडी ही कंटिन्यू मोशन मध्ये होती आणि एका सेम डायरेक्शन मध्ये मोशन मध्ये होती, समोरच्या डायरेक्शन मध्ये मोशन मध्ये होती बेटा. आता तुमच्या बॉडीला जर तिचा स्वतःचा साईज किंवा स्वतःचं मोशन जर चेंज करायचं असेल तर अनबॅलेन्स फोर्स जोपर्यंत अप्लाय होणार नाही तिच्यावर, तोपर्यंत ती टर्न होणार नाही. मग जेव्हा तुमच्या गाडीच्या कारचं गेट जेव्हा तुमच्या बॉडीला लागते, तेव्हा तुमची बॉडी काय होते बेटा, हळूहळू स्वतःची डायरेक्शन काय करते बेटा, ती चेंज करते. स्वतःची डायरेक्शन काय करते, ती चेंज करते. त्याला कोणता इनर्शिया म्हणायचा आहे बेटा, डायरेक्शनल इनर्शिया. त्याला कोणता इनर्शिया म्हणायचा आहे, डायरेक्शनल इनर्शिया. ठीक आहे, समजले तीन इनर्शिया काय असणार. हे टॉपिक आपण उद्याच बघू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला.
काय प्रेशर हे टॉपिक बेटा आता आपण उद्याला पाहू. ओके ठीक आहे, थँक्यू.